भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड चालू असून या चतुर्थ खंडातील भाग चौथा चालू आहे. भाग चौथ्यामधील चॅप्टर 3 आहे. राजकीय लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते. हा भाग आज आपण हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुख बुद्धानुमुपादो सुखा सदम देसना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुख. सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान बुद्ध राजगृह येथील गृद्धकुटावर राहत होते. गृद्धकुट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर तथागत राहत होते. राजगृहाच्या बाजूला गृद्धकुट पर्वत आहे आणि तिथे तथागत राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जी कुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन, असा तो मनामध्ये विचार अजातशत्रू आपल्या मनामध्ये विचार करू लागला. त्याचा पुरेपूर नाश करीन म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान, त्याचं नाव वस्सकार नावाचा ब्राह्मण, याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवान बुद्धाकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वस्थ, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? म्हणजे तुमचं खुशाल ठीक, म्हणजे सुख, समाधान, आरोग्य सगळ्याविषयी ज्यांची चौकशी करा. तब्येत वगैरे कशी आहे याची चौकशी करा, असं ते म्हणाले. नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जी कुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्यांचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काय पुढले भविष्य होईल ते सांगतील, ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द ना शब्द मला निवेदन कर. कारण भगवान बुद्ध कधीही खोटं बोलत नसतात, असं तो अजातशत्रू त्या वस्सकार नावाच्या ब्राह्मणाला पाठवलं. तथाकडे त्याने निरोप दिला. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वस्सकार म्हणाला, ठीक आहे,
आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृधकुटाकडे निघाला तो ब्राह्मण. तेथे पोहोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश, बातमी, निरोप त्याने तथागताला निवेदन केला, म्हणजे सांगितला. त्यावेळी स्थवीर आनंद भगवंताच्या मागे उभे होता. भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. कारण दर महिन्याला त्यांचे विचार विनिमय एका जागेवर येऊन होते. आणि मग कोणाच्या अडीअडचणी, प्रश्न, समाजातले कोणा अडीअडचणी काय हे एकमेकाचं सुख दुःख ते जाणतात. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्टे कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वसामान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गत काळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने दाबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट पक्षी त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना मी शिकवले आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वैवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे. तर हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचा मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो रे. मित्रांनो, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करा. तथागत भगवंताचं तत्त्वज्ञान
कोणा एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानवासाठी आहे. म्हणून आपण हे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, पहा, दुसऱ्याला सांगा, दाखवा, लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. सर्वांचं मंगल हो. तोपर्यंत बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.